ठाण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय। हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गापासून काहीच अंतरावरती घडलेला आहे। याची दृश्य आपण साम टीव्ही वरती पाहतोय। आपण पाहतोय काही वेळापूर्वीच तटकरेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर निघालं होतं, परंतु त्याचा अपघात झाला। बावधनमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आणि यामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते। 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे। ऑक्सफर्डचं हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ॲक्सिडेंट झालेला आहे। बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील। थँक्यू। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला लाईव्ह तिथून जोडले गेले आहेत। सागर, हेलिकॉप्टर हे जे आहे तटकरेंना घेण्यासाठी निघालं होतं, नेमकं काय सविस्तर अपडेट याबद्दल मिळते? सध्या काय तिथली परिस्थिती आहे? नक्की आता जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर कोसळलं त्या ठिकाण जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी दाट धुके जे होतं त्यामुळं अंदाज आला नाही आणि हेलिकॉप्टर जे आहे ते धुक्यामध्ये खाली आलं आणि या ठिकाणाहून ते 500 मीटर जे आहे ते झाडांमध्ये पूर्णतः गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीला ज्यावेळेस ते खड्डा पडला या ठिकाणी 2 फुटाचा खड्डा जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। याची तांत्रिक कारणं जी आहेत ती शोधण्यासाठी मुंबई इंजिनिअरिंगची काही एक टीम जी आहे ती या ठिकाणी येणार आहे। या सकाळपासून या ठिकाणचे नागरिक जे आहेत, दिलीप वेडे पाटील आहेत किंवा सूर्यकांत आहेत, आपण त्यांच्यावर बातचीत करणार काय झालं होतं सगळं। आणि आपण जर पाहिलं तर मोठी झाडं जी आहेत ती या हेलिकॉप्टरमध्ये पडून जाऊन हेलिकॉप्टरचा पूर्णतः आपल्याला जळताना पाहायला या ठिकाणी मिळतंय। काय झालंय? सकाळी 6:45च्या दरम्यान साधारण ते हेलिकॉप्टर याच ठिकाणी लँड झालं आणि 1 किलोमीटर अंतरावरतीच येऊन ते खाली कोसळल्यानंतर साधारण 500 मीटरपर्यंत ते घासत गेलं। त्यातले 2 कॅप्टन आणि 1 इंजिनियर असे 3 ग्रस्त होते। तिन्ही त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्या हेलिकॉप्टरनी याच ठिकाणी पेट घेतला आहे। विशेष सांगायची गोष्ट अशी की पोलीस खातं आणि यांनी ताबडतोब याच ठिकाणी घटनास्थळी येऊन हे डोंगर दऱ्यामध्ये असताना सुद्धा हा प्रकार घडलेला आहे, तरीसुद्धा त्यांनी वेळेवरती येऊन याच ठिकाणी पूर्ण सहकार्य केले। परंतु एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे याच्या पुढेच जाऊन 1-1.5 किलोमीटरवरती HEMRL या संरक्षण खात्याचं दारुगोळाचं स्टॉक आहे। यदा कदाचित त्या ठिकाणी झालं असतं तर अत्यंत मोठा दुर्घटना घडली असती। त्याचप्रमाणे जर पूर्वेकडे जर पाहिलं तर 1 किलोमीटरवरती अत्यंत रहदारीचे सर्व बिल्डिंग वगैरे रहिवासी आहे, त्याच ठिकाणी झालं असतं तर त्यामुळं तिथे सुद्धा अत्यंत मोठा अपघात झाला असता। हेलिकॉप्टर कुठून कुठं चाललं होतं? ऑक्सफर्डवरून साधारण जिहूला चाललेलं होतं अशी एक माहिती मिळते। कालच या हेलिकॉप्टरमध्ये माननीय तटकरे साहेब होते आणि आता सुद्धा त्यांना घ्यायलाच हे हेलिकॉप्टर मुंबईला जिहूला निघालं होतं, ही माहिती आम्हाला मिळते। काय ग्रामस्थांनी